हॅलो हॅलो, हा काय 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 बोललो? पण मला अपेक्षा होती त्यापेक्षा शाहिरांनी खूप चांगला कार्यक्रम, टाळ्या वाजवा त्यांच्याकडे. हा ठीक आहे, जुगलबंदी, शक्तिदुरा भेद, माया ब्रह्माचा, आधी मायेचा, पार्वतीचा, इथपर्यंत सगळं ठीक. बुवाने सुंदर कार्यक्रम केला, चांगला. पहिल्या बारीमध्ये चांगला प्रयत्न आहे. आणि माझ्या तालुक्यातला, पुन्हा एकदा सांगतो, माझ्या तालुक्यातला कलाकार जर शक्तीवाला असू द्या, तुरेवाला असू द्या, पुढे गेला तर त्याचा मला अभिमान आहे. आम्ही कमवलंय, तुम्ही कमवा. पण कसं मान मराठा ठेवून आवर्जून दिलीप खेडेकर, घोमडी गवळवाडी, आईचं गीत झालं पाहिजे. पण दादानी मागाशी बक्षीस दिले बाबांच्या ह्याच्यासाठी, माझ्या लक्षात आहे. आणि ही पुन्हा एकदा दिलीप दादा खेडेकर मंडळ आले, मला वाटतं निश्चितपणे भोमडीमध्ये मी कार्यक्रम केला. शाहीर तुषार पंधेरीने मी निश्चितपणे 200 रुपयांचं पारितोषिक दिलीप दादा आणि तुमच्यासोबत आलेल्या सर्वांना शाहिरी महाराजा मोजला तुम्हाला 200 रुपये मिळाले. ऐका, नाव सांगता? राज रामचंद्र ढानक. व बुवा, तुमच्या इकडे फितूर झालं वाटतं. इकडे राज रामचंद्र ढानक आहे ना, ऐका ना, बरोबर. तुमच्याकडून बक्षीस किती आहे? गाव दिसे शिगवान, एसटी शिगवान व गरम पाणी करून पितात. 100 रुपयाचं वार अरे गाडी गावकर किती आले किती गेले? सचिन दादापेक्षा चहाचे पाणी कम. शिरू सावंत डोंबिवली यांच्याकडून 200 रुपये पारितोषिक. ऐका, शाहिरी परंपरेचा बुलंद आवाज, शाहिरी परंपरेचा बुलंद आवाज, शाहीर जिल्हा कौशल्य विभाग पुन्हा एकदा दादा परिचय आलेले आहेत. मुंबई उपनगर, दादांच्या माध्यमातून 200 रुपये. अरे बक्षीस घेऊ काय? राकेश रामचंद्र गोरे यांच्याकडून गाव असतात. अरे ही सगळी लोक 18 गाव बांद्रीतली, माझ्या बांद्रीचं गाणं कसं लिहिलंय तेवढं फक्त ऐका. माझ्या 18 गाव बांद्रीतल्या सगळी देवस्थानं, माझी सगळी गावं 18 गावाची गाणं कसं लिहिलंय तेवढं ऐका. एक मुद्रा फक्त देतोय. राकेश रामचंद्र गोरे, दादांना मानाचा मुजरा. मित्र परिवार कुळवंडी शिंदेवाडी, छोट्या कलाकारासाठी घे, चल तुझा मान आहे त्याला. आणि मी माझ्याकडनं आणखी 500 रुपये घेऊन द्यायचे मंडळाला सांगतोय आता पुन्हा एकदा माझ्या कवड्यासाठी. ऐका, शक्तिवाला शाहीर सुशांत सावंत, फरमाईश गवळण संसल माधवा, क्या बात आहे, 200 रुपये. तुरेवाला शाहीर श्री रामचंद्र घाणेकर यांचे शिष्य संतोष दादा सावंत. मित्रांनो ऐका, हे मंडळी मित्रांनो आहेत का? खरोखर सागर दादा जाधव आले, मी नाव नाही घेतलं, दादानी नाव कदाचित रागावले असतील किंवा थोडंसं वाईट वाटलं असेल. मित्रांनो वेळ नाही मिळत थिएटरच्या बारीला. दादानी मला 1000 रुपये जीपे केलं. काय रे बरोबर, कुठे गेला दया? केलं ना. सागर जाधव 1000 रुपये जीपे. ऐका, प्रकाश कवडे आमच्या काळबादेवी ऑफिसला काम कार्यरत आहेत, या गर्दीमध्ये बसले. कुठे आहे? हात वर करा फक्त, हात वर करा फक्त. प्रकाश कवडे इकडे आहे. ऐका, वडिलांना आणला जरी घरात दादांची फरमाईश. आणि मगाशी फरमाईश आल्या, आई काय काय आणू आणि काय नको आणू, ती फरमाईश. आणि हे रेकॉर्ड फक्त कर एवढं. योगेश दादा कलावचे, माझा कार्यक्रम 14 तारखेचा कॅन्सल केला. हे लोक बोलायला लागले ना, सचिन मोश आम्ही कार्यक्रम करणार आहे. दादा काय म्हटला? चेन्नईला आहे. दादा काय म्हटलं माहितीये का? सचिन मुळाचा कार्यक्रम 14 तारखेला मी माझ्या भडकंब्यात त्याच्या गावात कार्यक्रम करतोय. पहिला कार्यक्रम आपला 14 तारखेला. 14 तारखेला आपला पहिला कार्यक्रम शाहीर तुषार पंधेरीने मी. आणि शेवटचा कार्यक्रम 24 तारखेला सोगम परिवार या ठिकाणी, ठुकरू परिवार माझा आलाय. दोघांकडून सुद्धा 500 1000 आले. या ठिकाणी उपस्थित आहे तुषार पंधेरी आणि मी. 12 देऊन टाकलेत तुम्हाला, आता लक्षात ठेवा. फक्त ऐका, हे तर फक्त फरमाईश. थोडंसं भुवाने सुंदर कार्यक्रम केलाय. तुरेवाले शाहीर संतोष सावंत
यांच्याकडून बक्षीस. बाबा आले, संपूर्ण परिवार आलाय. माझं घरंदाज घराणं शक्तीवाल्यांचा असू द्या. बुवा तुरेवाले झाले. नारायण पण माझा अजून पण हे करतो. कुठे आहे नारायण? हा नारायण सावंत. बोलतात होई पोरं सगळे. मग आमचा एक संबंध मैत्रीचा. आपण लहानपणापासून दिवस काढले एकामेकाच्या. एका ताटामध्ये खाल्लं. काय नारायण? खरी गोष्ट का बोलतो? बरं तुरेवाला असेल, तुरेवाला झाला असेल मोठेपणी, नंतर वेगळे मार्ग झाले सगळ्यांचे, पण मैत्रीचं नातं आम्ही कधी विसरलो. काय नारायण? बरोबर. आणि तसाच माझा संतोष सावंत, ज्याने माझ्या बरोबर असंख्य कार्यक्रम केले, चांगले कार्यक्रम. आज बाबा या ठिकाणी शक्तीची गादी माझ्या रसाळगडावर आहे. खरी गोष्ट आहे. बोलायचं व्यवस्था नाही माझ्या. आणि त्यासाठी गाणं कसं आणलंय ते ऐका. मी जास्त बुवाना बोलत बसत नाही, फक्त घेणार असा ऐकतो. ऐका पहिल्यापासून घेऊया पहिल्यापासून काय ऐका. हो सुंदर गायली. और इस दिल में हो भटेला भट इथे गायलं तर ऐका. त्याच्यावर मला बोलायचं नाही, फक्त तुम्ही जे बोलले त्याच्यावर निश्चितपणे मुद्दे घेणार. काय बोलतो ऐका. नाव तुमचं अजून गाजवायला पाहिजे. अभिलिखाय कवी माझा झोपलाय घरी मध्ये. माझे दादा झोपले घरी, मेले लिखाय. काय लिहितो ऐका. नाव तुमचं अजून गाजवायला पाहिजे. ढोलकी संगे संगीत वाजवायला पाहिजे. नाव तुमचं अजून गाजायला पाहिजे. ढोलकी संगे संगीत वाजायला पाहिजे. गुरु समोर शिष्य थोडा लाजायला पाहिजे. आणि या मातीच्या कच्च्या मडक्याला अजून भाजायला पाहिजे. शाळेला शब्दाचा येडाला काठीन मारावं. म्हणजे वीट जर आगीत तळपल्याशिवाय भाजल्याशिवाय जर घराला लागत नसेल, जर मडकं मातीचं भाजल्याशिवाय जर त्यातून गार पाणी मिळत नसेल, तुम्हाला भाजायला लागेल. एवढंच म्हणतोय ऐका. मामांना मांडतोय मी जाणार सांगितलं याच रंगमंचावरून सांगितलंय. मामांना मी मानतो आणि त्या आत्मापुराला एकदा तरी मी जाणार माझी फॅमिली घेऊन. माझ्या निश्चितपणे जाणार. हे मी तेव्हाच सांगितलंय. पण तुम्ही म्हणताना स्तवन ईश्वराची पाहिजे. मी माझ्या व्यथा मांडल्या. माझ्या विरोधात जी काही कटकारस्थानं होत आहेत, ज्या काही गोष्टी होत आहेत, त्या विरोधात मी मांडलेली माझी स्तवन आहे. तिथं तुम्हाला मानायला नको पाहिजे. मग बाळू मामा जरी मी मानतो ईश्वराचा अवतार आहे, मानतो, पण मानव होता का नाही? माणूस होता का नाही होत? खरं सांगा. परत माणूस होता. मग तुम्ही ईश्वराला गायली की कुणाला गायली? म्हणून हे बोलताना थोडासा विचार. आणि पण ही धावा झाला 360. आज तुमची वाट लावतो वाट. हे माझं डायलॉग आहे. किती वर्ष जुनं पुराणं जाऊ द्या असं बोलणार आहे. पण गण सुंदर गायला. परंतु बसा खाली. गण सुंदर गायला बोल. जब तुम आ जाते हो सामने, जब तुम आ जाते हो सामने. महाराजा पिक्चरची साथ गोविंदानी मनीषा कोऱ्याला विहिरीत पडली नाही का तेव्हाची. असू त्या मुद्द्या तिकडे बोलायचं, पण गड मला सुंदर आवडला. विषय आहे त्याच्यामध्ये, विषय आहे. मी अजूनपर्यंत म्हणत होतो की फक्त वृंदेला, त्या तुळशीला विष्णूला फक्त बदनाम केली, जालंधराला मानसाठी. कारण वृंदेचा पती जालंधर आणि तो कुणाला ऐकत नव्हता. आणि मग विष्णूने जालंधराचं रूप घेतलं आणि मग तिनं स्पर्श केला. तेव्हा तिचं सती व्रत मोडलं आणि म्हणून जालंधर मेला. ही कथा मी ऐकलेली आहे. हा जो तुम्ही गड गायला आज नक्की 10ला नाही असं नको. असं नाटकाला जाऊ नका. 12 पर्यंत काय थिएटर बंद होईल त्या काळजी नका करू. 10ला स्टॉप कसं भगवाना का पाऊन तास देणार तुम्ही. 11 वाजता बारी संपायची ना. किती वेळ आहे असं. मग आपला तो बाबा नाही करायचा. ऐका मला समाजाला चांगला देतोय मी, ते पोचू द्या समाजापर्यंत.
ते पोचू द्या समाजापर्यंत. असं नाही दादाला आपला माणूस विलेज जंगम विधानसभा निरीक्षक 1001 रुपयांचं पारितोषिक आलं. दादाला तुमचा आदर करतो मी, फक्त समाजापर्यंत चांगलं पोचू द्यावं. हे जाऊ दे समाजापर्यंत. असं नाही कोण जोर लोक येत नाही 11 वाजेपर्यंत. किती वेळ मुंबईतला कुठलाही मोठा हॉल असू द्या, 11च्या आतमध्ये कधीच वारी नाही बंद होत. मग तुम्हाला अर्धा तास देतो ना मी. काय काय शिवाय द्यायच्यात, मला काय वाईट बोलायचं ते बोला, बिंदास मी फेडायला तयार आहे. म्हणून असं नका करू, चांगलं येतो. ऐका, देतो. अरे पैसे संपत नाही. सुप्रिया कॅटरर्स भांडूप यांच्याकडून शाहीर सचिन कदम यांच्या बारीतील बाल कलाकारास हे घ्या. ए दगड्या मारुती इकडे उठ. बघ असू दे. त्याला माहिती पण नसतील विचारायला काय किती दे मला मिळतात ते, त्याला माहिती पण नसते विचार. पण हे रक्तात आहे आमच्या कोकणवासी यांच्या रक्तात आहे. पांडुरंग खरं तर बरोबर आहे का चुकीचं आहे? हे आमच्या रक्तात आहे. ऐका आणि मॅडम सुप्रिया कॅटरर्स बक्षीस तुमच्यासाठी. खरोखर तुम्हाला मला समजलं म्हणायचं काय असं घेत नाही. एक गाणं घेऊ का? म्हणजे तुम्ही रंगात याल. एक गाणं घेतो. चलो एक गाणं घेऊ. पहिले श्रद्धांजली देतो माझ्या नामदादाला, ज्याच्यासोबत मी एका आम्ही शाळेमध्ये शिकलो आणि त्यासाठी आणि बक्षीस पण आहे आकाश बर्गे तिसंगी. 28 ऑगस्ट रक्षाबंधन आहे आणि रक्षाबंधनाचं गीत माझं व्हायरल आहे. निश्चितपणे तेही घेतोय. फक्त नावदादासाठी परत नाचू नका, खाली बसा. परत खाली बस. ऐका, लाव खाली 5 वरती किंवा 1 लावत. होती तुझ्या चालेल का जाईल? हे क्रूर काळा केला घात बंधू भावा अपंग होता. मी 8वीला होतो तेव्हा 10वीला होतो. अपंग होता, दष्टपुत होता शरीराने. गाडी पण चालवायचा, टू-व्हीलर गाडी होती त्याच्याकडे. विषय पण क्रूर काळाने केला घात बंधू भावाचा तोडलंय नात. अहो दुःख डोंगराच्या एवढे देवा आमचा चोरला तू नाऊ आखाडे. दुःख डोंगराच्या एवढे का चोरला आमचा नाऊ आखाडे. डोंगराच्या एवढे
चोरला आमचा नाऊ आखाडे. म्हणून विषय काय? निर्मात्याने बनवली वतीला बोला, निर्मात्याने बनवली आपली बहीण आपल्या आईचं प्रतिरूप. निर्मात्याने बनवली सद मूर्तीच माझ्या आईची. रक्षाबंधन सणाला, रक्षाबंधन सणाला आठवण येते ताईची. फक्त 2च मिनिट पार्टी काय 10 मिनिटं आहेत, भरपूर झाली. मला बुवा काय म्हणतात बघा, म्हणजे मला फार आश्चर्य, म्हणजे आश्चर्य नाही, मला कौतुक वाटलं त्यांचं. जो प्रश्न माझा आज कोकणातल्या नामवंत कलाकारांना सुटत नाही त्याचं उत्तर द्यायचा प्रयत्न केली. आणि म्हणतात काय, रजा तुम्ही रजे घेऊन झोपा बुवा, जरा होती जरा. आणि रजासंध म्हणतात, मेलं बुवा रजासंध म्हणतात. अरे जरासंध होता तो. रेकॉर्डिंग करूया बुवा, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मला पटलं या. रजासंध आणि रजा राक्षसी, मेलं वाद्यास गावलं. अरे कोण लिहून देते तातरी नीट घ्या. येड्यांची जत्रांनी कारभारी सगळं होतच नाही म्हणजे. अरे ते राक्षसीचं नाव जरा होतं, जरा जरा. आणि तिच्या नावाने त्याला जरा संत असं म्हटलं गेलं. रजा संत ना, रेकॉर्डिंग आहे, केलीस का ना त्याची पण करून ठेव. आणि ह्याला मी वारा समुद्रा केला नाही, भले रिदम मध्ये असू द्या, ते निश्चितपणे ते रेकॉर्डिंगला आलेलं आहे. फोन करू नका कोणी पण, थांबा जरा, फोन नका करू, होता बारीक आहे तो कार्यक्रम थांबा. तर ती जरा संघ होता. आणि हे उत्तर मला आलंय भगीरथ सुद्धा, अगदी गणपत उत्तर सोडणार आहे भगीरथ. पण मी सांगितलंय त्या बाजू मी सोडवल्या. आणि तुमच्या प्रश्नाचं उत्तर घेऊया. शायराने मला विचारलं काय तो प्रश्न, देतो लगेच देतो, मला जास्त वेळ लागेल. सचिन सकारात्मक कदम, अर्जुनाच्या अग्नी प्रवेशासाठी रचलेल्या छेदेची उंची किती? विषय ऐका, प्रश्न आहे त्याचा माझ्यावर, तो उत्तर देतो त्यांना मी सविस्तर स्पष्टीकरण. 30 हात, साधारण आपला हात आहे ना, हा 1.5 फुटाचा हात आहे. 30 हात हा ग्रंथ पुरावा महाभारताच्या द्रोण पर्वातील अध्याय 101 आणि 103 या संदर्भानुसार अर्जुनाचा अंत पाहण्यासाठी कौरवांवर कुरुक्षेत्रावर तब्बल 30 हात भव्य चिता उभारली गेली होती. ती कारण का त्या सगळ्या कौरवांना दिसावी, कारण का त्याने प्रतिज्ञा केली होती, ज्याने माझ्या अभिमन्यूला हात मारली, प्रेताला त्या माझ्या मुलग्याच्या प्रेताला हात मारली, त्या जयद्रथाचा मी सूर्यास्त होईपर्यंत वध करेन, अशी अर्जुनाची प्रतिज्ञा होती. आणि मग अभिमन्यू सुद्धा ते चक्रव्यूह भेदण्यात अपयशी ठरला, मेल आली. ती कर्णाला पण लाथ मारली, त्याच्या देहाला. खरी गोष्ट आहे, कर्णाला लाथ मारली, जयद्रथानं तर लय अपमान केला. आणि म्हणून अर्जुनाने प्रतिज्ञा केली की सूर्यास्तापूर्वी या जयद्रथाचं मी शिर मुंडकं उडवी. ही 100% गोष्ट खरी आहे. हे महाभारत आहे, निश्चितपणे वाचक लोक या ठिकाणी उपस्थित आहे. आणि मग ती चिता सर्वांना दिसावी. आणि जर तसं नाही केलं मी, तर सूर्यास्तानंतर मी अग्निदहन करीन, अशी अर्जुनाची प्रतिज्ञा. आणि मग ती दिसावी, चिता दिसावी, सगळ्यांना कौरवांना दिसावी. आणि त्यासाठी 30 हात म्हणजे जवळजवळ 45 ते 50 फूट अशी उंच चिता सगळ्या कौरवांना सुद्धा दिसायला पाहिजे, म्हणून तशी केलेली होती ती. आणि निश्चितपणे तेव्हा कृष्णाची लीला झाली आणि कृष्णानं आपल्या सुदर्शन चक्राने तो सूर्य झाकला
आणि मग ती चिता हा अर्जुन कसा मरतोय किंवा चितेत कसं काय जळतोय ते बघायला जयद्रथ पुढे डोकावला आणि मग कृष्णाने सुदर्शन चक्र बाजूला केलं आणि मग म्हटला हाच तो सूर्य आणि हाच तो जयद्रथ उडव मुंडकं म्हटला उडव मुंडकं आणि उडवलं मुंडकं तरी सुद्धा म्हटला कृष्ण काय म्हणतोय अर्जुना हे मुंडकं जमिनीवर पडायला नको जर हे मुंडकं जमिनीवर पडलं तर तुझा नाश होईल आणि म्हणून त्या जयद्रथाचा बाप तिकडं तपश्चर्याला बसलाय ते मुंडकं आकाशात उडवत ठेव म्हटला कृष्ण अर्जुनाला म्हटला आणि ते मुंडकं जाऊन पडलं जयद्रथाच्या बापाच्या हातामध्ये आणि मग अचानक काय पडलंय हातामध्ये आणि म्हणून ते झटकून टाकलं त्याने जमिनीवर पडलं जयद्रथ बाप ही कथा आहे त्या चितेची उंची 30 फूट आणि काही कीर्तनकार सुद्धा आज ज्याप्रमाणे कीर्तन करतात त्या चितेची उंची 84 फूट पण सांगतात 84 हात पण सांगतात कारण 184 एवढी फिरून हा मनुष्य जन्माचा देह आपल्याला मिळतो हा मनुष्य जन्म आपल्याला मिळतो पण ही सत्य कथा आहे 30 फूट उंची म्हणजे आत्ताच्या भाषेमध्ये तेव्हा काय माप नव्हते मग आत्ताच्या फुटामध्ये जर मापायची असेल तर 45 ते 50 फूट त्या चितेची उंची हे तुमच्या प्रश्नाचं आणि तुम्ही माझ्या प्रश्नाचं काय उत्तर काय पुरावा तर काय नाही तुमचं नाही हो अजून शिका तुम्ही मी म्हणतोय शिका तर टिकाल तुमच्याकडं नम्रता आहे आणि हा नम्र भाव ठेवा आयुष्य नम्र भाव ठेवा तुम्ही मोठे व्हाल आणि माझ्या तालुक्यातला कलाकार मोठा झाला तर त्याचं मला खरोखर सांगतो मला त्याचा अभिमान आहे भावेश टेमकर दापोली आईची कट मारा आई बाप सोडून गावी पोटासाठी पशाले आणखी 500 आले दादा तुमचे पण 500 होतात नाही का आई बाप सोडून गावी पोटासाठी गेला तुर पण दिन रात मला लेकरा तुझी हुरहुर पाहिजे नाही नातवंडाला मी वर्षभर त्यांना पाहण्यासाठी मन हे झालंय आतुर अरे बाबा काय नको आणू तू फक्त ये ना सणाला घेऊन ये ना तो नातीला आणि लाडक्या सुनाला अरे बाबा काय नको वडिलांनी आणला जरी माय माझी पुजते घरी साडी जुनी फाटकी तरी पदर घेऊन डोई बरी कबूल करा बाबा घराची तीच शोभा पण साध कौतुक तिचं ना कुणीच करी हो वडिलांनी माझी पुसते घरी
एकच गाणं येतो, फक्त माझं एवढंच आहे बुवा. ऐका ना, माझं एवढंच विनंती आहे बुवा, शक्ती तुला भेट लक्षात घ्या पहिले. तुम्ही काय म्हणता गवळणीमध्ये बघा, काल रातील अंटीची राधेनं मिळून साऱ्याने घेरला, अंडीवर चढून वरच्यावरून ऐका रे, आतला माल मी खाणार हाय, आता मागे मी सरणार नाही, एका दामावर चढणार हाय. गवळीत चूक काय सांगू, चूक काय सांगू. कृष्ण काय म्हणतोय की राधेला घेरला, घरातला विषय. कदंबाचं वृक्ष कुठं होतं माहितीये का, यमुनेच्या तीरावर. एका दमानं चढणार आहे म्हटलं असतं ना, ते मान्य केलं असतं की बा ह्या अंडीवर मी एका दमान चढणार आहे, एका दमावर चढायचं आहे किंवा कदंबावर तुला चढायचं आहे, तर तुला यमुने तीरात जायला लागेल. घरात तुझा काय काम नाही. ह्याला अभ्यास म्हणतात शाहीर, ह्याला अभ्यास म्हणतात. हे लक्षात घ्या नीट. शाहीर एका दमानं चढणार आहे असं म्हटलं असतं ना, मी मान्य केलं असतं की हंडी फोडायला किंवा हंडीतलं दूध चोरायला कृष्ण आलाय आणि मग तो म्हणतोय मी एका दमानं चढणार आहे, एका दमावर चढायचं आहे किंवा कदंबावर तुला चढायचं आहे, तर तुला यमुने तीरा जायला लागेल. हे मान्य समाजाला विचारतो. हा अभ्यास म्हणतात. आणि म्हणून एकच गाणं घेतो. मनाशी गोष्ट का खाली घेतोस मग, मनाशी गोष्ट पक्की ठरवली, मनाशी गोष्ट पक्की ठरवली. सावित्री म्हणते यमराजाला, ऐका विषय, मनाशी गोष्ट पक्की ठरवली, काळाच्या महाकाळाला हरवली. सत्यवाना असा ते प्राण न्यायला आला होता ना, त्याला म्हणताय विषय कसा ऐकला का, सचिन भाऊ म्हणतात. सचिन भाऊ बोलते तो सबको बोलते. ऐका, मनाशी गोष्ट पक्की ठरवली, काळाच्या महाकाळाला हरवली. तो लांब वर गेला आणि म्हणाला, तो लांब वर गेला आणि म्हणाला, करीन हा घात, तुझा करीन हा घात. भल्या भल्यांना पाठवली, भल्या भल्यांना पाठवली मी परतून ढगात. परत घेतो ऐका. देव कुठं राहायचं पहिलं स्वर्गात, ढगा. ऐका विषय कसा आहे पण, अरे साला सचिन बोल लिखताय आणि मग जिवारी लागेल तुमचं. ऐका, न्यायाला आला धान्याचे प्राण, सावित्री म्हणते न्यायाला आला धान्याचे प्राण, अवगायाला लागला हा रणगान. शपथ घेतले मेलास. अरे लोक संविधानावर हात ठेवून खोटं बोलतात, या गीतेवर हात ठेवून आता न्यायालयामध्ये खोटं बोलतात. न्यायाला आला धान्याचे प्राण, गायाला लागला हा रणगान. हा सत्यवान निगम नाही, हा सत्यवान ते म्हणे दान. त्या सतयुगात, अहो त्या सतयुगात भल्या भल्यांना पाठवली मी पत्तर ढगात. भल्या भल्यांना पाठवली मी पत्तर ढगात. ऐकायचं
मस्त सुंदर विषय गायलाय. ऐका, जगाचा काय ते मला विषय नाही कळला, पण सुंदर ते कळतो. सुंदर गण गायलाय बुवांनी. खरोखर विषय नाही मला कळला. मी निश्चितपणे त्याचा अभ्यास करेन आणि म्हणजे तुलसीला काय शाप दिलाय गणाने त्याचा मी निश्चितपणे अभ्यास करेन, आवर्जून करेन. गण मला आवडला. ओके सर फक्त एकच घेतो. काय म्हणतोय, तुम्ही इचकून मारा तर आम्ही कचकून मारू तुमची, एवढं निश्चितपणे सांगतो. अरे ठाण का तुला देऊ मान का, ठाण का तुला देऊ मान का, चार चौघामधी नवावरला तू कधी, मग करू काय सांग तुझा अपमान का, तुला देऊ घेतो हे तुमचा माणस आहे. मला लय बोलायचं होतं की फक्त एकच घेतो अंतरा. जरी शिळपाक खाईन चरणाचा दास होईन, स्वर्ग तुझ्यामध्ये तयाच्या नाही ना, पण एकदा तरी आत्मा पुरा जाईन. मला पण बुवांना सुद्धा 10-15 मिनिटं मिळायला पाहिजे. एवढा हॉल मी बघितला नाही. 10:30 वाजता बारी संपवतो असा हॉल नाही मिळाला. बुवांना 15 मिनिटं द्यायची, 16 मिनिट झाला की मी इथे येणार. मग आपला तो बाब्या नाही. त्या मला बुवा, मला माझं पण तुम्हाला सांगा, मला वैयक्तिक तुम्ही काही बोलायचं, पण गाण्यातून जर वैयक्तिक टीका वैयक्तिक केली, बारी लावून घे, आबरू काढी, वेशीव टाकी, सचिन बुवा म्हणतात मला. गाण्यातून तुम्ही काही बोला मला. चला, माझं म्हणणं आहे, गाणं गा तुम्ही आणि मला काय शिवाय द्यायचे त्या गाण्यातून द्या मला. वैयक्तिक टीका मी तुमच्यावर केली नाही. जर तुम्ही केली 16 मिनिटाला मी इथे येणार आणि दुसरी फेरी संपवतो. जी सेवा चांगला असेल तेवढे घेऊन जा. माझ्या लोकांना सांगतोय, वाईट माझं मला परत द्या. मी घ्यायला तयार आहे. तुम्ही चांगलं तेवढं माझ्याकडून घेऊन जा, एवढी विनंती. सगळ्यांनी माझी वारी शांतपणे ऐकली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे आभार आणि दुसरी फेरी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. श्री गजानन.